उद्या होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाशिकात दाखल। उद्या होणाऱ्या श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह मंगल मैत्री दिनानिमित्त रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिक येथे होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गरवारे पॉइंट येथे आगमन झाल्यानंतर बौद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर तथागत गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला अभिवादन केले। बौद्ध धम्म परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले। मार्चला या ठिकाणी सर्व बौद्ध अनुयायांच्या वतीने या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केलेलं आहे। 2 मार्च हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केल्याचा दिवस आहे। प्रत्येक वर्षी या ठिकाणी असंख्य लोक या ठिकाणी येतात हजारोच्या संख्येने आणि काळाराम मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन घेतात। त्यामुळं तो दिवस औचित्य ठेवून ही धम्म परिषद आहे ती धम्म परिषद ठेवण्यात आलेली आहे। या धम्म परिषदेला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत आणि विश्व शांतीचा विचार देण्यासाठी ही धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सर्व माझ्या नाशिकांना माझं नम्र निवेदन आहे, उद्याच्या धम्म परिषदेला जी गोलक मैदानात होणारी धम्म परिषद आहे त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीचं मी नम्र निवेदन करतो, आवाहन करतो आणि ही धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि बौद्ध धर्माचं जे मोठ्या प्रमाणामध्ये जो बौद्ध धर्म आहे तो वाढवण्याचं जे काम आहे त्याची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे। ती जबाबदारी आपण पार पाडूया। त्यासाठी उद्याची धम्म परिषद जी आहे त्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं मी आवाहन करतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। आणि यावेळी पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे, जनरल माथाडी कामगार युनियन प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, महानगर प्रमुख नारायण गायकवाड, महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव, समाधान जगताप, बाळासाहेब सोळशे, रिपब्लिकन पक्षाचे तसेच पीएल ग्रुप यांच्यासह केडरचे पदाधिकारी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी रोहन दानी, नाशिक।